सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरात सर्वात लहान हाड कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कानातील, ऑप्शन बी नाकातील, ऑप्शन सी बोटातील, ऑप्शन डी पायातील। तर याचं उत्तर मानवी शरीरात सर्वात लहान हे कानातील आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, भारतामध्ये प्रथम रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई ठाणे, ऑप्शन बी पुणे नाशिक, ऑप्शन सी चेन्नई मदुराई, ऑप्शन सी दिल्ली आग्रा। याचं उत्तर भारतात प्रथम रेल्वे मुंबई ठाणे दोन शहरांमध्ये सुरू झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात थंड खंड कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आफ्रिका, ऑप्शन बी युरोप, ऑप्शन सी अंटार्क्टिक, ऑप्शन डी आशिया। याचं उत्तर जगातील सर्वात थंड खंड अंटार्क्टिका आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या पक्षाला पक्ष्यांचा राजा म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी कबूतर, ऑप्शन डी कावळा। याचं उत्तर गरुड पक्षाला पक्ष्यांचा राजा म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, शिवकालीन सरसेनापती म्हणून कोण प्रसिद्ध होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तानाजी मालुसरे, ऑप्शन बी बाजीप्रभू देशपांडे, ऑप्शन सी प्रतापराव, ऑप्शन डी हंबीरराव मोहिते। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे शिवकालीन सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते प्रसिद्ध होते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6, सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी पृथ्वी, ऑप्शन डी मंगळ। तर याचं उत्तर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुध आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेहरू, ऑप्शन बी शास्त्री, ऑप्शन सी गांधीजी, ऑप्शन डी इंदिरा गांधी। याचं उत्तर आहे जय जवान जय किसान हा नारा शास्त्रींनी दिला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुद्ध पुतळा, ऑप्शन बी शिवस्मारक, ऑप्शन सी स्टॅच्यू ऑफ युनिटी, ऑप्शन डी गणपती पुतळा। याचं उत्तर आहे भारतातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, महाराष्ट्रातील दगडूशेठ गणपती मंदिर कोणते शहरात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी सातारा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर महाराष्ट्रातील दगडूशेठ गणपती मंदिर पुणे शहरात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी सातारा, ऑप्शन डी कोल्हापूर। याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म रत्नागिरी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, भारतात किती राज्य आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 28, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 29। तर याचं उत्तर आहे भारतात 28 राज्य आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, संगणकाच्या स्क्रीनला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मॉनिटर, ऑप्शन बी कीबोर्ड, ऑप्शन सी सीपीयू, ऑप्शन डी प्रिंटर। याचं उत्तर संगणकाच्या स्क्रीनला मॉनिटर म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी रशिया।
याचं उत्तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या भारत देशात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी ठाणे. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे भीमथडी जत्रा कोणत्या शहरात भरते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सातारा, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी नाशिक. तर याचं उत्तर भीमथडी जत्रा ही पुणे शहरात भरते याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2 मिनिटे, ऑप्शन बी 5 मिनिटे, ऑप्शन सी 8 मिनिटे, ऑप्शन डी 10 मिनिटे. याचं उत्तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिटे वेळ लागतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी कबड्डी, ऑप्शन डी क्रिकेट. तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आहे भारताची पहिले संगणक कोणतं होतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए परम, ऑप्शन बी सिद्धार्थ, ऑप्शन सी विकास, ऑप्शन डी इंद्र. तर याचं उत्तर भारताचे पहिले संगणक सिद्धार्थ होते याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे लोकमान्य टिळकांनी कोणता सण सार्वजनिक केला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिवाळी, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी गणेश उत्सव, ऑप्शन डी मकर संक्रांत. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव हा सण सार्वजनिक केला याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 21 आहे मनुष्याच्या हृदयाला किती कप्पे असतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. याचं उत्तर आहे मनुष्याच्या हृदयाला 4 कप्पे असतात याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 22 आहे क्रिकेटमध्ये सिक्सर मारल्यावर किती धावा मिळतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन सी 10. याचं उत्तर क्रिकेटमध्ये सिक्सर मारल्यावर 6 धावा मिळतात याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे विठ्ठल मंदिर कोणत्या गावात आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए देहू, ऑप्शन बी आळंदी, ऑप्शन सी पंढरपूर, ऑप्शन डी सातारा. तर याचं उत्तर विठ्ठल मंदिर पंढरपूर गावात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 24 आहे तांब्याच्या बाटलीतले पाणी पिल्यास कोणता आजार नष्ट होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सांधेवात, ऑप्शन बी पचन सुधारते, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी कणकण. तर याचं उत्तर तांब्याच्या बाटलीतले पाणी पिल्यास कावेळी आजार नष्ट होतो याचं उत्तर आहे ऑप्शन सी. लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे भारतात सर्वाधिक चहा कुठल्या राज्यात पिकतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी हरियाणा. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.